हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असा एकदम चविष्ट आणि छान असा चमचमीत मसाले भात कसा करायचा ते पाहणार आहे. हा आपण कमी साहित्य वापरून तेवढाच चमचमीत आणि झटपट होणार चविष्ट असा मसाले भात कसा करायचा ते पाहणार आहे. तुम्हाला बघून कळत असेल, मस्त झालेला आहे, एकदम चमचमीत चविष्ट आणि झटपट बनवलेला आहे. नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा, सर्वप्रथम मी 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. त्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 3 ते 4 हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे, 1 चमचा होईल एवढी. आता कुकरमध्ये आपण भात आता शिजत घालणार आहे. त्यासाठी एक छोटी पळी तेल घातलेलं आहे कुकरमध्ये. त्यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहेत. तर खडे मसाले घालून घ्यायचे. त्यामध्ये 2 तमालपत्र, 3 ते 4 इथे लवंग, 3 ते 4 मिरे, 1 दालचिनीचा तुकडा आणि इथे मी 5 ते 6 काजू घातलेले आहेत. काजू तुमच्याकडे असतील तर घाला, तुम्हाला आवडत असतील तर काजू घाला. इथे हे 5 ते 10 सेकंद परतून घेतलेला आहे. आता जो कांदा आपण कट केलेला आहे उभा पातळ, तो घालायचा आणि छान परतून घ्यायचा. इथे बघू शकताय, हे इथे मी कांदा घालून घेते यामध्ये. त्याआधी मी हिरवी मिरची तोडून घालते तुकडे करून. हिरवी मिरची पण 1 मिनटं अशी परतून घ्यायची. या पद्धतीने मी मोठ्या आकारामध्ये हिरवी मिरची तोडून घातलेली आहे. तुम्ही बारीक कट करून घालू शकता. आणि मी कांदा असा सुट्टा करून घालते सुटसुटीत, म्हणजे चांगला लवकर परतला जातो. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा घालू शकता. मी 2 मीडियम साईजचे कांदे घातलेले आहेत. या पद्धतीने मी कांदा चांगला परतून घेते. आणि त्यानंतर आपल्याला कांदा चांगला परतल्याच्या नंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. थोडा कांदा इथे परतलेला आहे, त्यामध्ये मी आले लसूण पेस्ट घालते आणि नंतर टोमॅटो घालून घ्यायचे. आले लसूण पेस्ट पण 2-3 मिनटं मी परतून घेते. या पद्धतीने सतत हलवत आले लसूण पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. मी ताजी आले लसूण पेस्ट बनवून घातलेली आहे, म्हणजे छान टेस्ट लागते भाताला. हे छान परतलेलं आहे. यामध्ये टोमॅटो पण मी घालून घेते आणि टोमॅटो लवकर परतले जावे यासाठी थोडंसं मीठ पण घालून घेते यावर. हे टोमॅटो लवकर परतले जातात. या पद्धतीने बघू शकताय, थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि छान असं मी मऊ होईपर्यंत परतून घेते. इथे बघा, हे छान असं टोमॅटो पण मऊ झालेले आहेत, चांगले परतलेले आहेत. आता इथे बघू शकताय, थोडंसं आपण मसाले घालून घेणार आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा धनेपूड घातलेले आहे, पाव चमचा हळद आणि 1 छोटा चमचा गरम मसाला घातलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून काही मसाले घालू शकता. हे मिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं हे परतून चांगलं यासोबत मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथे मी एक छोटी वाटी फ्रोझन मटर घातलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घाला. मी फक्त इथे मटरच घालणार आहे. फ्रोझन मटर घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून मी यामध्ये घातलेलं आहे. मटर मी यामध्ये चांगलं परतून घेते. मटर मी परतून घेतलेले आहेत. आता 1 वाटी आपण तांदूळ घेतलेला. ज्यावेळेस आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचा त्यावेळेस स्वच्छ धुवून घ्यायचा 3 ते 4 वेळा आणि नंतर तांदूळ घालायचा. हवं तर थोडंसं तुम्ही तांदूळ भिजवून सुद्धा घेऊ शकता. मी भिजवून घेतलेला नाही, फक्त धुवून घातलेलं आहे. यामध्ये 2 मिनटं याबरोबर परतून घ्यायचं व्यवस्थित असं तांदूळ. आणि ज्या वाटीने पाणी आपण इथे घातलेलं आहे बघा, इथे ज्या वाटीने तांदूळ घातलेले आहे त्या वाटीने 2 वाटी मी इथे पाणी घालून घेते. आता 1 वाटी घातलेलं आहे, नंतर अजून 1 वाटी घातलेलं आहे. 1 वाटीला 2 वाटी पाणी घालायचं, परफेक्ट प्रमाण होतं. आणि छान उकळी यायला लागलेली आहे बघा. यामध्ये मी चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे. तुम्ही या स्टेजला यामध्ये मीठ घालून घ्या आणि झाकण लावून मी फक्त मीडियम फ्लेमवर 1च शिट्टी करून घेणार आहे. 1 शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे आणि पूर्ण आपला कुकर थंड झाल्याच्या नंतर झाकण काढलेलं आहे. थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. एकदम सुटसुटीत मोकळा मोकळा छान असा आपला भात तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही, तुम्हाला बघून कळत असेल, मस्त असा झणझणीत चमचमीत चविष्ट असा झटपट असा आपला मसाले भात तयार झालेला आहे. तुम्हाला चमचमीत असं काहीतरी झटपट खायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही मसाले भात नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि करून बघा नक्की. कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.